फ्रेंड्स, सॉफ्टवेअरची आटा चक्की पहिल्यांदा आम्ही वापरत आहे आणि यातून जे काही बाहेर येत आहे ते कचरा आहे की नक्की काय आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेलच. माझ्या चॅनेलवर मी या सॉफ्टवेअर चक्कीचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यावर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की रिव्ह्यू काय आहे, चक्की कशी आहे, आम्हाला घ्यायची आहे आणि बऱ्याच जणांच्या डिमांडनंतर फायनली मी तुमच्यासाठी लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अगदी ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. जवळपास दीड महिना 4 ते 5 वेळा मी ही चक्की वापरलेली आहे आणि मगच तुमच्यासाठी याचा रिव्ह्यूचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मध्ये-मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मी सांगणार आहे. त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला. अनबॉक्सिंगमध्ये तुम्हाला कळलं असेल पॅकेजिंग तर अतिउत्तम आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत मिळालेलं मटेरियल तुम्हाला समोरच दिसत असेल. ते काही मी डिटेलिंगमध्ये तुम्हाला सांगत नाही कारण की व्हिडिओ अजून वाढेल आणि तुमचा वेळही जास्त जाईल. आता तुम्हाला यामध्ये दिसत असेल की 2 जाते आहेत. म्हणजे आपली आजी जुन्या काळात जसं जात्यावर दळण दळायची ना, अगदी तसंच हे आहे. फक्त याला थोडा मॉडर्न टच दिलेला आहे. कॉम्पॅक्ट चक्की आहे ही. ही तुम्ही किचन ओट्यावर किंवा टिपॉयवर सुद्धा आरामात ठेवू शकता. कॅरी करायला म्हणाल तर थोडीशी जड आहे, पण छोटी आहे. म्हणजे हलकी जरी नसली तरी तुम्ही इझिली तिला छोट्या-छोट्या ठिकाणी ठेवू शकता. जसं की टिपॉयवर सुद्धा ती आरामात बसून जाईल. एखाद्या बारीक कोपऱ्यात तुम्ही ठेवून देऊ शकता वापरल्यानंतर. आता ह्यासोबत जे काही आलं त्यामध्ये बघा 2 बाउल आले. एक आहे स्टीलचा बाउल ज्यात की तुम्ही पीठ कलेक्ट करणार आहात आणि हे जो प्लास्टिकचा बाउल आहे तो तुम्ही वरती ठेवणार आहे ज्यात की तुम्हाला कडधान्य वगैरे किंवा जे काही बारीक करायचं आहे ते तुम्ही त्यात टाकणार आहेत. याची इन्स्टॉलेशन प्रोसेस काही हार्ड नाही आहे. एकदम ईझी आहे. तुम्हाला आरामात कळून जाईल. त्याच्यामुळे तेही मी डिटेलिंगमध्ये तुम्हाला सांगत नाही आहे. याचा राहिला प्रश्न नॉबच्या सेटिंगचा. तो पण मला असं वाटलं होतं, की एकदम ईझी आहे, काही नाही, काही नाही. पण तेही आम्हाला कळायला थोडा वेळ लागला. कारण की आपण थोडंसं नवीन असल्यावर थोडंसं आपण घाबरतो किंवा अजून काही म्हणा, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला गडबड झाली आमची त्याची. ते मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये. आता हे सगळं आपलं इन्स्टॉलेशन करून झालेलं आहे. अगदी कॉम्पॅक्ट आहे ही. आता आपण बघूया चालू करून कशी होते ती. सगळ्यात आधी माझ्या मैत्रिणीने त्याची छान अशी पूजा करून घेतली. तिचीच चक्की आहे ही, पण तरीही मी तुमच्यासाठी ऑनेस्ट रिव्ह्यूचा व्हिडिओ घेऊन आली आहे. कारण मी स्वतः ती 2-3 वेळा काय 4-5 वेळा ती वापरलेली आहे दीड महिन्यामध्ये आणि त्याच्यात काय प्रॉब्लेम आला ते आता आपण बघूया. सगळ्यात आधी आम्ही चणा डाळ याच्यात टाकली होती बारीक करायला, पण त्याच्यातून किती वेळ झालं पीठ काही बाहेर येत नव्हतं आणि त्यातून नंतर बघितलं कचरा बाहेर यायला लागला. आमच्या लक्षात येत नव्हतं, की आमची नॉबची सेटिंगची काही गडबड झाली आहे, की आमचं इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये काही गडबड झाली आहे. म्हणून आम्ही सगळं परत काढलं आणि सगळं परत लावायचा प्रयत्न केला. तरी पण ते प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही. काही पीठ काही खाली येत नव्हतं. मग थोड्या वेळाने आम्ही परत चक्की चालू केली आणि बघितलं तर त्यामध्ये जे काही जातं होतं, हा जो कचरा आलेला आहे ना, हे तुम्हाला सांगते मी काय आहे. त्याची 2 जाते तुम्हाला आधी दिसले होते ना, त्याच्यामध्ये आहे ना चणा डाळ बारीक होऊन ती एकदम चिटकून गेली होती आणि जातं एकावर एक घासतच राहिलं. मग ते जळून गेलं आणि थोड्या वेळाने त्याचा जळाल्याचा वास यायला लागला. तेव्हा आम्ही चक्की पूर्ण ओपन केली आणि आतमध्ये बघितलं, तर त्या जात्यावर पूर्ण त्या चणा डाळीचं जे काही जळालेलं होतं ना, ते पूर्ण चिटकून होतं. चॉकलेटी कलरचं झालेलं आणि एकदम पक्कं चिटकून बसलं होतं. हे कशामुळे झालं, तर ती डाळ ओलसर होती. फ्रिजमधून काढून तिला 3 तास झालेले होते, बट स्टिल ती ओलसर होती. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की यात तुम्हाला बारीक करताना अजिबात ओलसर धान्य टाकायचं नाहीये. जे काही तुम्ही बारीक कराल याच्यात मसाले म्हणा किंवा ज्वारी, बाजरी, गहू किंवा कुठली डाळ म्हणा, जे काही तुम्ही यात बारीक करताल ते एकदम कोरडं हवं, एकदम सुक्कं हवं, म्हणजे तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार नाही. मग त्याच्यानंतर आम्ही याच्यात ज्वारी बारीक करायला घेतली. ज्वारी बारीक करायला सगळ्या सेटिंग तर अगदी सोप्या आहे. इझिली आपल्याला कळतं ते. मग ते आम्ही बारीक करायला घेतल्यानंतर आम्ही 4 वेळा चेक करत होतो, पीठ बारीक येतंय का? गिरणीसारखं. पण फ्रेंड्स पीठ बारीक अजिबात येत नव्हतं. जाडसर पीठ होतं, रवेदार पीठ होतं. समजत नव्हतं काय गडबड झालेली आहे. हा जो नॉब आहे ना, हा फाईनच्या एंड एरोला आम्ही याचं नीडल्सचं सेटिंग्ज लावली होती तुम्ही बघा. आता जे खाली होतं ते. हे तर तुमची सेटिंग्ज बरोबर आहे. पण त्याच्या आधी जी सेटिंग्ज दाखवली ना मी तुम्हाला फाईन वगैरे, ते तुम्ही जसं-जसं ॲडजस्ट कराल ना, त्याच्यानुसार तुमचा तो नॉबनुसार ॲडजस्टमेंटनुसार पीठ जाड-बारीक येत असतं. आम्ही पूर्ण फाईनवर ठेवलं होतं, बट स्टिल पीठ एकदम बारीक येत नव्हतं. आपण कसं नवीन चक्की आहे, तर आपण थोडं घाबरतो ना, तर त्याची गडबड काय झाली माहिती आहे का? तो जो नॉब फाईनच्या एंड एरोला आम्ही ठेवला होता ना
तो नॉब अजून थोडासा फिरवायचा होता. त्या ॲरोच्याही फार पुढे थोडासा तो जाऊ द्यायचा होता. जे की आम्ही केलंच नाही. मग आम्ही पूर्ण दळण दळून घेतलं आणि मग बघतोय की दळण काही व्यवस्थित नाही आहे. मग आम्ही नॉबची पण बऱ्याच सेटिंग केल्या. पण तो नॉब आहे ना थोडा हार्ड होता म्हणून आम्ही तो एकदम खाली न्यायला नाही म्हणत होतो. शेवटी आम्ही एक 7-8 दिवसाच्या गॅपनंतर थोडा अभ्यास केल्यानंतर पुन्हा आम्ही हे सगळं केलं आणि फायनली आमचं पीठ एकदम बारीक आलं गव्हाचं. अगदी गिरणीतलं दळण जसं असतं ना, दळून आणल्यानंतर पीठ असतं ना आपलं, अगदी तसं माझं गव्हाचं पीठ एकदम छान बारीक झालं. आता चपात्याही काही खराब येणार नाही, एकदम छान येईल. मला त्याचंही काही टेन्शन नव्हतं. फक्त सेटिंगचं काय आमचं चुकलं, तो जो फाईनचा नॉब तुम्ही जो बघितला ना, की आपल्याला पीठ जाड हवं आहे का बारीक हवं आहे, तो नॉब आहे ना, एकदम एंडला मी नेलाच होता ॲरोच्या. त्यांनी ॲरो दिलेले आहेत त्याच्यावर. पण त्याच्याही तो अजून थोडासा पुढे पाहिजे होता. थोडासा हार्ड जातो तो फिरवायला, पण तो न्यायचा होता. एकदम शेवटपर्यंत नाही न्यायचा, कारण जात्यामध्ये पण थोडं डिस्टन्स राहिलेलं पाहिजे. आणि आता याचं मेंटेनन्सचं तुम्ही म्हणाल, तर बघा मेंटेनन्समध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. ही ऑटो क्लीन होऊन जाते. पण तरी पण आपलं काही असतं ना काही जणांचं, की नाही मला अजून पण क्लीन करून घ्यायची आहे. तर ब्रशच्या साहाय्याने तुम्ही असं आरामात क्लीन करू शकता. अगदी थोडंसंच पीठ राहिलेलं असतं, ऑटो क्लीन होऊन जाते ती. तरी पण तुम्ही ब्रशच्या साहाय्याने असं क्लीन करून घेऊ शकता. आणि त्यातलं वरचं कडधान्य किंवा जे काही तुम्ही दळायला टाकलेलं आहे गहू, ज्वारी, बाजरी ते जर संपलं ना, की ही ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. आणि ह्याचं झाकण असल्यामुळे घरभर पीठसुद्धा याचं होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदम छान ही चक्की नक्की घेऊ शकता. घेतली तर माझ्या फ्रेंडनी आहे, पण मी स्वतः आता माझ्यासाठी घेण्याचा हा विचार करते, की मला तिची चक्की फार आवडली, तर मला असं वाटतंय मी पण घेईल ती कदाचित. आणि तुम्हाला सांगते याच्यामध्ये एकदम बारीक पीठ होतं. म्हणजे तुम्ही दलियापासून तर मैद्यापर्यंत अशा प्रकारचं बारीक तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ही चक्की छान आहे. 16,500 ला ही चक्की मार्केटमधून घेतलेली आहे पुण्यातून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. जेणेकरून मला असे अनेक व्हिडिओ बनवण्याचं मोटिव्हेशन मिळेल. आणि प्लीज माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.